पार्ट टाइम फार्मर असून देखील तुमची शेती एक नंबर दिसते. काय एकदा आधी लावला होता, बरेच दिवस ठेवला आम्ही, काही झालं नाही, काढून टाकला. तरी 2-1 लाख रुपये खर्च. म्हणजे 2 लाख रुपये खर्च करून हातामध्ये काहीच नाही. हे आपलं युट्यूबवर मी तुमचे व्हिडिओ कायम बघायचो. बर. ते पहिले तुम्ही कॅमेरा समोर येत नव्हते, पण तुमचे आवाजावर आवाज राहायचा ते व्हिडिओ मी बघायचो. बर बर. तेव्हापासून मी बघितलं आपल्याला करायचं ते हेच करायचं. आता 1 मार्चला 2 वर्षाचं होईल. म्हणजे अजून 24 महिन्यात झाला नाही? बापरे, नाही झाला. आम्ही 24 महिने धरा म्हणतो. नाही, 1 मार्चला कम्प्लीट 24 मार्च. आम्ही असं म्हणतो 24 महिन्यानंतर धरायला पाहिजे. आम्ही 24 महिन्याला हार्वेस्टिंग करू राहिले. हो, 18 महिन्याच होता तेव्हाच धरला. 17-18 महिने. बरं, 17 महिन्यात धरला तुम्ही. आता हे तुमचे चिरंजीव आहे, दोघं पण क्वालिफाईड आहे. तुम्ही ते त्यांना धरून आणलं का ते स्वतः आले? ते आले स्वतः. नाही, स्वतः आले. हवस होती त्यांना यायची. काय बुवा, आता हे शेतकऱ्याचे पोर शेतीपासून लांब पळू राहिले आणि तुम्ही तिकडं तुमचा वेगळा व्यवसाय आणि तुम्ही त्या शेतीमध्ये घुसू राहिले. काय प्रकार झाला मला समजून सांगा थोडा. हे चांगलं वाटतं. म्हणजे आता आम्ही सगळं तिकडचं बघितलेलं आहे ना. बरं. आता असं वाटतं की आपली शेती चांगली, शेती लक्ष घातलं ना. नुसता पैसा उपयोगाचा नाही. नुसता पैसा उपयोगाचा नाही, बरोबर आहे. तो स्ट्रेस आणतो. सॉफ्टवेअर मध्ये खूप पैसा आहे, पण स्ट्रेस भरपूर आहे. आरोग्य नाही. लवकर म्हातारी व्हायची लक्षण. बरोबर. म्हणून आम्ही आतापासून तयारी करतोय. पैसा काय उरावर बांधायचा का? बरं, जाता नेता येत नाही का हो काका? आरोग्य पाहिजे. आरोग्य म्हणजे दष्टपुष्ट पाहिजे शरीर. मला सांगा, नुसता माणूस जिवंत असूनही उपयोग नाही. बरोबर. जसं तुमचं झाड आहे, नुसतं तुम्ही म्हणले नाही 4-5 वर्ष झाड आहे समोर, तसं नुसतं झाड असून उपयोग नाही. त्याला फळं बी पाहिजे. त्याला फळं बी अशी शायनिंग बाज पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसं जीवन तुमचं सगळ्यांचं सुंदर पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हे शेतीमध्ये आज ज्याप्रमाणे संशोधन चाललेले आणि ज्याप्रमाणे वाटोळ चाललेले सगळीकडं, बरोबर आहे की नाही? जे तज्ज्ञ मंडळी आहे त्यांच्याच शेत्या बरबाद होऊ राहिल्या आणि आमची तुमच्यासारखे सामान्य आज्ञ मंडळी ज्यांना फारसं नॉलेज नाही त्यातलं, ती मंडळी सक्सेस होऊ राहिली. हे काय, याचं लक्षण काय? नाही, बरेच मोठे शेतकरी आहेत केमिकलमुळे त्रस्त आहे. उपटून फिकू राहिले. कोणीच लावत नाही आता. नाही, ज्यांचे आहे त्यांचे काढलं का म्हणतात नाही तेल आहे तो, तेल आहे तेल आहे. ते सांगत आले की तेल आहे तो. बरोबर आहे की नाही? हा बाग लावताना पण सगळे तेच म्हणते कशाला लावतात, तेल आहे तुम्हाला ना. आता मी बरोबर आहे ना? म्हणजे लावणे बी तुम्हाला, तरी तुम्हाला सल्ले देत आहे का मध्ये मशागत करा, हा हे गवत काढा, हा राहू द्यायचं का, याला काय करायचं? राहून द्यायचं. कटर नाही नाही, काहीच नाही, वाळू द्या ना. असंच हे याचं खत होणार. तुम्ही याला पाणी भरणार आहे का? तुमच्याकडे तसंही पाणीच नाही. पाणी नाही. बरोबर नाही? किती दुष्काळी पट्टा आम्ही रस्त्याने पाहिलं सगळा. तुमचं एकदम पार विरान झाले सगळं. विरान झालंय. आणि मग अशा पट्ट्यामध्ये तुम्हाला हे गवत गरजेचं आहे. जमीन उघडी नका ठेवू. हे साहेब मला कॅमेरावाले ना, बघा आमचे कॅमेरावाले बी किती हुशार आहे बा. मला गाडीमध्ये प्रश्न विचारत होते. मला म्हणे, सर तुम्ही म्हणता की जमीन उन्हामध्ये उघडी करू नका आणि जुने लोक म्हणायचे जमीन तापली पाहिजे. तर हे काय गणित आहे बुवा, मला कळलं नाही. म्हणलं ज्याचं गणित असं आहे, उन्हात जमीन ती तापली पाहिजे. मला सांगा, तुमच्या द्राक्षामध्ये गर असेल तर तो वाळवून मनुका होईल. तो जो पिचकाचा असेल त्याचा काय होईल? मनुका होणार नाही. फक्त साल्टे वाळतील फक्त. ते खाणार का तुम्ही? ते बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जमीन तापवा, पण कोणती? जी जमीन सुपीक आहे, जिच्यामध्ये काडी कचरा आहे, गबळ आहे, हे सगळं जुनं पाला पाचोळा आहे, काडी कचरा आहे, ही जमीन तापली तर त्या काडी कचऱ्याचं भस्मीकरण होतं सूर्याच्या उष्णतेने. आणि त्याचं भस्मीकरण झालं की पहिला पाऊस पडला की त्याचा ह्युमस तयार होतो, त्याच्यापासून ह्युमिक ॲसिड तयार होतं. आणि मग त्या पहिल्या पावसामध्ये जमिनीमध्ये मित्र बुरशांचा जन्म होतो, मित्र जीवाणूंचा जन्म होतो. ते ॲक्टिवेट होतात आणि मग तो सुगंध पसरतो, त्यांनी सोडलेला गॅस. बरोबर आहे? ज्याला आम्ही काय म्हणतो, जमिनीला फुल आलं. पण ते कधी येतं? आता येतं जमिनीला फुल? आपल्याला अनुभव नाही त्याचा. पाऊस पडल्यावर वास वाचतो का जमिनीचा काका आता पहिल्यासारखा? वास. पहिलं 20-30 वर्षापूर्वी जमिनी जर पाऊस जर पडला पहिला, असा सुगंध यायचा जमिनीमधून, व्हायचा का नाही?
आणि आता पाऊस पडल्यावर आता नाही येत. पाऊस पडला तरी काही कळत नाही. नाही. पहिला पडू नाही तर 10 पडू. खरे खोटे आहे? खरंय. का बरं येत नाही? कारण जमिनीमध्ये जीवाणूंना काहीच नाही राहिलं खायला. बरोबर, काहीच नाही केमिकल असतील शीते तर जमतील भूते. भूत जे आहे, भूत म्हणजे पंचमहाभूतांपासून जे जन्माला आले ते सगळे जीव. ते भूत कधी जन्माला येतील? जर तिला शीतं असतील तर. बरोबर आहे की नाही? हे झाड एवढं का बरं उड्या मारून राहिलं? कारण त्याला खाली शीतं भेटली ना वैशिष्ट्य वैदिकची. खरं खोटं? असं आहे ते. आणि म्हणून आता जमिनीचा सुगंध येत नाही, कारण जमिनीमध्ये काहीच नाही वाळायला. तुम्ही समजा कुकर आहे, आपण नेहमी म्हणतो कुकरमध्ये तुम्ही भात नाही घातला, पाणी नाही घातलं, डाळ नाही घातली, आणि तुम्ही तसाच ठेवला कुकर, काय होईल? रिकामाच जळून जाईल तो कुकर, वास सुटेल घरामध्ये. खरं खोटं आहे? सेम आता उन्हामध्ये जमिनी जर तापल्या तर त्या जळून त्याचं राख होती, भस्म नाही होत. त्याच्यामध्ये जळायला काही नाहीच आहे. बरोबर आहे की नाही? काहीच नाही. हा, ती रिकामं, ते म्हणतो ना रिकामा नाही भीतीला तुंबलेलाही. तसा तो सूर्य आहे ना, त्याचं ऊन रिकामं जर असलं ना तर तुमची जमीन नासून टाकतं, संपून टाकतं ते. म्हणून सेंद्रिय कर्बाचं सगळ्यात जास्त जर नुकसान होत असेल ते कोणत्या कशामुळे होतं? सूर्याच्या उन्हामुळे होतं. आणि म्हणून जिकडं तिकडं जमिनी झाका. आता हे जे गवत झालं हे निसर्गाने बनवलं जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी, त्याच्यामध्ये असलेल्या जीवाणूंना जगवण्यासाठी. आणि तुम्ही ते काढायच्या माग तुम्हाला सल्ले कोणते देऊ राहिले? तुम्हाला परत तुमच्याकडे कसं तेल येईल असे सल्ले देऊ राहिले. त्यांची बरबाद झाली. बरं, सल्ले देणारा कोण आहे? ज्याची गाडी मुळून तोडून तंगडे मुळून घरात बसला तो म्हणतो तू गाडी अशी चालव. हा, तो तुम्हाला गाडी मोडायला शिकविल, ऍक्सिडेंट करायला. खरे खोटं आहे? म्हणजे ही समस्या आहे. ते गण तज्ज्ञ आहे, पण ते मोडीतोडीचे तज्ज्ञ आहे. ते जोडायचे सांधून न्यायचे तज्ज्ञ नाही आहे. कळलं? तेव्हा जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन ही फार मोठी गरज आहे. सांगू का, तुम्ही पंप विकून टाका, पिस्टन नाही तर फक्त ड्रिंचिंगला वापरा. हो, तुम्हाला सांगतो, वरून फवारण्या, पानं हे फवारण्यांसाठी बनलेलेच नाही आहे. हे टेम्पररी सोल्युशन आहे. मला सांगा, तुमच्या रक्तवाहिन्या सलाईन टोचायला बनवेले का? आपण ते वापर करतो भाग वेगळा. तुम्ही त्याला मध्ये सलाईन टोचून डायरेक्ट रक्तामध्ये अन्न सोडता, सलाईन सोडता, हा तुम्ही शोधलेला पाय एक तात्पुरता उपाय. तुम्ही त्याला परमनंट करून टाकलं. फवारणी ही टेम्पररी सोल्युशन आहे. तुम्ही त्याला डायरेक्ट मेन सोर्स करून टाकला. द्राक्षवाल्यांनी संपवले द्राक्ष. सगळ्यात जास्त रोग कशावर आहे सध्या? द्राक्षावर. आणि ते द्राक्षामध्ये बी सगळ्यात जास्त कशावर आहे? पानावर आहे. कारण त्याच्यावर अत्याचारच तेवढे. काका बरोबर आहे का? हां, तुम्ही जेवढे कमी फवारे मारशाल ना तेवढं पीक चांगलं येतं. लक्षात ठेवा माझं वाक्य. बरोबर. पण कमी फवारे मारण्यासाठी जमिनीमधून तेवढी ताकद दिली पाहिजे, हे महत्वाचं. तरी 40-50 फळ आहे. 70-80 फळ आहेत. 70-80 पण आहे. म्हणजे 50 तर सरासरी आहे. 50च्या पुढे सर. बरोबर आहे. आपण 2 नंबर माल सोडून देऊ. बरोबर. किती झाड आहे सगळे? 700 झाड आहे. 700 झाडांचा 10 किलोचा धरला तर 6-7 टन माल आरामशी निघतो. 7 टन मोकळा निघतो. रेस्ट पासून वापरतात? अच्छा, रेस्ट पासून किती डोस झाले? 3 डोस झाले. 3 म्हणजे 4 व्हायला पाहिजे होते. 4 व्हायला पाहिजे. रेस्टचा सोडून 3 व्हायला पाहिजे होते. पण ती म्हणलो ना, एक थोडासा एक झाला असता अजून. ते लहान लहान नंतर लागले ना ते पण मोठे झाले असते सगळे. सहा महिने बागावर झालं. हो, 6 महिने अगोदर लग धरला तरी पण तुमचं माल वगैरे एकदम सुंदर राहिलं आहे. तुम्ही ड्रेंचिंग ज्यावेळेस करता ना तर ते ड्रेंचिंगची जी ताकद मातीला नाही मिळत, ती फक्त झाडाला मिळत. ड्रेंचिंग वाईट नाही आहे, पण इट इज अन इमर्जन्सी सिस्टम. आईचं दूध म्हणजे बेसल डोस. बरोबर आहे की नाही? आईचं दूध म्हणजे बेसल डोस आणि बाटलीतलं जे दूध आहे ते म्हणजे तुमचं ड्रेंचिंग आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो फॉर्म्युला 70% बेसल डोस, 20% ड्रेंचिंग आणि 10% फवारणी. असा तुमचा खर्च पाहिजे.
तुमच्या बागेचं एक वैशिष्ट्य पाहिलं का आपण ड्रोनमधून पण पहा, बाहेरून कोणी जर ड्रोनमधून जर पाहिलं ना वरून किंवा बाहेरून जर एखाद्याने बाग बघितलं ना तुमचं अंधरलेलंच नाही मला हे टोकरी बांबू दिसता म्हणून बोलताय का बाग आहे वय पण मग तरी सुद्धा हा फळ दिसत नाही, फक्त पाला दिसतो, बरोबर आहे ना. झाडांना टोप्यांची गरज नाही आहे, झाडांना अन्नाची गरज आहे. कशावरून तुम्ही यांची बाग पहा, यांच्या बागेत कुठंच तुम्हाला फळवरून दिसत नाही. म्हणजे झाडाला कळतं की माझ्या फळांचं मला काय करायचंय, सावलीकडून संरक्षण करायचंय. त्याला माल बी मध्ये लागला. याचं कारण काय, तुम्ही रेस्ट मध्ये काय लावला, बेसल डोस बसला. कसं असतं शेतकऱ्यांना हेच कळत नाही, शेंड्याला माल येणं आणि आतमध्ये माल येणं हे शेतकऱ्याच्या हातात आहे. माल कुठं लागला पाहिजे आणि फूल कोणतं आलं पाहिजे डाळिंबाला हे शेतकऱ्याच्या हातात आहे. पण कधी 3 महिने अगोदर. पोरग कसं निघल भविष्यामध्ये काका ते आईबापाच्या हातात आहे. पण कधी, जेव्हा ते हायस्कूलला राहतं तेव्हाच. ते मोठं झाल्यावर मग हातात नाही राहत, बरोबर आहे की नाही. पतंग सुटायच्या अगोदरच त्याला का मांजा मजबूत लावा, वर उडून गेल्यावर मग मांजा पाहतो कच्चा लाकडा मध्ये. कळतं का तुम्हाला. मग तसं बाग तुम्हाला जर पिकवायची असेल तर तुम्हाला ती टायमावर ज्यावेळी तुम्ही धरता त्याच्या अगोदर 3 महिने रेस्ट मध्ये तिची काळजी घ्या. काय माहिती तुमचं. बरोबर. शेतकरी हे समजून घेत नाही आणि म्हणून शेती आज डुबडब घायलाय. खरंय खोटं आहे. बरोबर. आज आपण जर व्यवस्थापन करत नाही, सगळ्या शेतकऱ्यांचं समस्या काय माहिती का आपल्या महाराष्ट्रामध्ये, की फक्त आंदो आलं पाहिजे फक्त, बरोबर आहे की नाही. हो. मला सांगा, आपण ज्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये आज बागलाण पट्ट्यामध्ये सगळ्यात मोठी पिकं 2च आहेत, कांदा आणि मका आणि डाळी. बरोबर आहे. कांदा आणि डाळिंब धरायची. हो. मका तर काय ते हिशोबातच नाही, आपल्या चाऱ्यालाच निंब जातं. म्हणजे मुख्य हे 2 पिकं आहे पैसे देणारी, कांदा आणि डाळी. बरोबर आहे. हो. काय अभ्यास आहे बरं शेतकऱ्यांचा, खरंच प्रगती व्हायला पाहिजे यांची, तर यांचा अभ्यास काय, अभ्यास असं आहे, कांद्याचं तर ठीक आहे पण डाळिंब कसं काय ठीक आहे मला सांगा. कांद्याचं ॲव्हरेज काय आहे सध्या, 150-200 गोण्याच्या पुढे येते का पदबल साहेब. नाही येत, हा नाही येत साहेब. आणि मला सांगा तुमचं ॲव्हरेज घटत चाललं, एका काळी किती निघायचं साधारणतः 300-400 गोण्या. मी कांद्याचं. फेक बोलतोय का, नाही खरं आहे ना. खरं निघत होतं ना. आज किती निघत आहे, 150-200 गोण्या. त्याच्यामध्ये पण 150 गोण्यामध्ये 50 गोण्या चिंगड्या राहते. हा, छोट्या बारीक राहते. म्हणजे उरलेल्या गोण्या किती निघत आहे, 100. 100 गोण्यांना 2000 जरी बाजार सापडला तरी किती रुपये होते फक्त, कसे काय 1 लाख रुपये. 1 लाख रुपये होते. 1 लाखात 60,000 रुपये खर्च आहे शेतकरी. किती राहिले शिल्लक, 40. का नाही ओरडणार बोंबा ठोकणार तो. खरं आहे खोटं आहे. 2000 बाजार काही कमी नाही. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो, तुम्ही गैरसमज करू नका. बघा शेवटी आम्हाला पैसे पाहिजे, मग ते जास्त बाजाराने भेटू नाही तर कमी बाजाराने भेटू. 1 एकरात मला जे पैसे शिल्लक राहतात ते जर वाढले माझे तर मला बाजाराशी काही घेणं आहे का, नाही. तुम्हाला सांगतो आमचे वैदिकचे जेवढे शेतकरी आहे त्यांचा सरासरी 350 ते 400 गोणा कांदा निघतो. मी वैदिकचे पण कांदे लावले त्यांचा. बर या डाळी सीताफळ लावले ना, बर. याच्या आधी इथं कांदे होते. बर वैदिकचा डोस दिला होता. बर पण चांगले आले तर मला. यांची जमीन भारी आहे ना, तिथं लाल कांदा जास्त निघतो. नाही तुम्हाला एक सांगू का, हे बघा प्रश्न असा आहे, जमीन भारी आहे बरोबर आहे, मग यांचे डाळिंब का उपटले यांनी, तुम्ही होते ना तेव्हा. आधी बाग लावला हा, नव्हता तो की? हा. तेव्हा त्याचं लक्षच नव्हतं. मला काय माहिती 2 लाख रुपये खर्च केले बावळे आहे का ते, तुम्हाला त्यांचं चेहरा पाहिलं वाटतं का बावळे एवढं होते. लक्ष नव्हतं. हा 2 लाख रुपये खर्च केले त्यांनी, त्याला लक्ष नसताना 2 लाख रुपये खर्च करेल का, आता लक्ष जसे देतात ते असं नाहीये. असं असतं लक्ष आहे म्हणजे जेव्हा चांगलं दिसतं ना त्यावेळेस माणसाची वर्दळ वाढती, वाढते. मग तेच आणि जेव्हा चांगलं दिसत नाही ना हा. तेव्हा माणूस कानाडोळा करतो, कानाडोळा. दिसलं तरी कानाडोळा करतो. मग तेच म्हणतो असं. आणि म्हणून म्हणतो तेव्हा लक्ष नव्हतं यांचं, बरोबर आहे की नाही. म्हणजे कष्ट पण आहे खर्च पण आहे, पण तेव्हा रिस्पॉन्स मिळत नव्हता म्हणून नाही हा, राष्ट्र. असं. आता कसं खरं आता- खोटं. आता मग timing- मुद्दा काय आहे की तुम्ही माती तीच आहे ना, तीच हा, माती. जमीन तीच आहे, त्याचा काही नाही. मग तुम्ही जे जमीन मुद्दा तीच. मांडला तो खोडला मी तुमचा. काय माती यांची चांगली बुवा असं काही नाही, सगळ्यांची माती सारखीच आहे इथं. मुद्दा असा आहे की जमीन आहे, त्या जमिनीमध्ये तुम्ही योग्य पद्धतीने खत बी एकच डोस टाकला असेल तुम्ही, कांद्याला हा? एकच डोस दिला. बरोबर आहे. हो, तर एकच. 2 डोस जर केले तर तुम्ही उन्हाळी असू नाही तर पावसाळी असू मोजून घ्यायचे 7-8 टोले, बरोबर आहे की नाही. आणि ह्या जर उन्हाळी असेल तर तुमचा कांदा 400 गोण्या जर निघाला आणि तो जर 2000 निघाला तर तुमचे किती रुपये होते, 4 लाख. बरोबर आहे ना. 2000 गुणिले 200 क्विंटल किती झाला,
4 लाख रुपये झाले का? 4 लाख. तुमचा किती खर्च झाला? 50-60 हजार रुपये. तरी 3.5 लाख रुपये, 3.25 लाख रुपये घरामध्ये शिल्लक राहिले. पण हे चित्र का बिघडलं? कारण ॲव्हरेज घटलं. मग ॲव्हरेज घटलं याची कुठंच बोंबाबोंब नाही. बाजार नाही याची बोंबाबोंब. कसं काय शेतकरी उजळ? बरोबर, बाजार तर आहे म्हणजे पण नेमकी शेतकऱ्यांनी कुठे फोकस करायला पाहिजे मला सांगा. शेतकऱ्याच्या हातात बाजार आहे का टनेज आहे? टनेज. त्याचे वॉटर कोण टाकले? त्याचे 12 वाजून टाकले. कशाचे? माती पिकाची. तिथे मात्र रोगावर खर्च करू. मातीला खर्च कर म्हटलं तर नाही जमत. अशी जर मानसिकता तुमची असेल तर ना तुमचे कांदे जमणार आहे ना, तुमचे डाळिंब नाही. आज तुमचे डाळिंब आहे सर, ह्याच डाळिंबांमध्ये हे 10 किलो आलं असतं आणि याच्यामध्ये तुमचे निम्मे 5 किलो जर तुमचा माल एवढा राहिला असता आणि तुमची झाडं करपून गेली असते आणि माल असा बर्निंग होऊन गेला असता, किती पैसे झाले असते याचे? किती पैसे होतील? आता होतील त्याच्यात 1/4 पण नाही होणार. नाही 1/4. म्हणजे आता आपण 7 लाख रुपये म्हणतो, 8 लाख रुपये म्हणतो, 2 लाख काही झाले नसते. मग तुम्ही काय म्हणले असते यार 1.5 लाख रुपये खर्च केले, 2.25 लाख आणि 2 लाख रुपये झाले, माझी मजुरी, माझं पेट्रोल नाही सुटलं मालेगावचं. तुम्हाला इंटरेस्ट येईल का? नाही हा मुद्दा आहे. शेतकरी इथेच चुकतो. म्हणजे योग्य अन्न आहे ते झाडाचं ते त्याला दिलं पाहिजे. ठीक आहे. आता तुमचं म्हणणं काय आहे का हे झाडाचं अन्न ही गवत वडीतं, बरोबर आहे की नाही? हा बरं. मग त्याला काय आले? नारळ आले का? नारळ आले का? हा आले. हा काय आलं याला? वडलं म्हणलं त्यांनी, मग वडून कुठं नेलं असेल ना ते. याला काय आलंय का? तुम्ही अख्खं मिळून जर वजन केलं याचं तर किती भरल वाळलं? 1 किलो 1 किलो नाही भरणार, बरोबर आहे. म्हणजे इकडं जर मोजलं तर किती भरल? 10 किलो भरल, बरोबर आहे ना? मग तुमचं खट गेलं कुठं? इकडं. हा जर हे असं मोठं झालं असतं, झाड झाकून गेलं असतं पूर्ण, तर मग इकडचं अन्न कुठं आलं असतं? इकडं, बरोबर आहे. बरं दुसरी गोष्ट, एवढं गाबाळ झाल्यावर झाडावर ती रोगराई राहते कधी? गाबाळ माजलं राहते की नाही रोगराई? म्हणजे लोक गाबाळ का बरं होऊन देते नाही? कारण जर गाबाळ झालं तर रोगराई येते. झाड बी कमजोर होतं आणि रोगराई येते. इथं रोगराई दिसते की तुम्हाला? कुठं पानावर, कुठं झाडावर. हां गिरी कुठं रोगराई? रोगराई कुठे पहा बरं जर. सर्व यशस्वी वैदिकने गायब करून दिले वगैरे. म्हणजे असं असतं ते. हे गवत पण आहे झाकलेलं आहे. हे गवत आहे ना, जसं इथं बघा, इथं आपल्याला दाढी आली, इथं डोक्याला केस आली, आता हे उडाले तर आपल्याला तापू राहिलं ना ते. म्हणजे तिथे केस पाहिजे होते. लोक उडून गेले का लावी त्या केस लावते माहिती? हो, केस रोपण करतात. केस रोपण करता की नाही? म्हणजे थोडक्यात ही गरज आहे निसर्गाची म्हणून ते आलेले. शो साठी नाही आलेले केस. लोक स्टाईल करतात कटिंग करून, तो भाग वेगळा. ते बा हे जे आलं हे याच्या मुळ्या पसरल्या ना खाली, त्याचं रक्षण करण्यासाठी हे झाडांनी नियोजन केलेलं. याचा दोस्त येते हे तुम्हाला माहिती नाही. याचा दोस्त येते. मग तुमचं याची दोस्ती तुमची दुश्मनी का बरं तयार झाली? कारण केमिकल काय असतं? केमिकल त्या तणाला जास्त ओढलं जातं. का बरं? कारण या झाडाला नको असतं केमिकल, मग ते तण ओढतं. हे निकामी आहे ना, ह्याचा काय उपयोग आहे का या गवतांचा? म्हणून त्याला तण म्हणतो ना आम्ही. मग निसर्गाने नियोजन काय केलं? जे बिनकामाचं आहे ते बिनकामाची वनस्पती उचलणार. मला सांगा, भंगारचं सामान एखादा कारमधला आला आणि भंगारचं सामान उचललं पाहिलं कधी तुम्ही? एखादा कारमध्ये माणूस आला माझ्यासारखा, रस्त्याने पडलेला भंगार ते गोळा करतो, असं पाहिलं कधी? मग भंगारवाला सामान कोण गोळा करतो? जो एकदम दरिद्री माणूस आहे तोच करतो. करतं की तुम्हाला? म्हणजे हे जे तण आहे हे भंगार गोळा करणार आणि हे जे आमचं धन आहे हे धन गोळा करणार आमचं झाड. मग तुम्ही जर खाली भंगार टाकलं तर हे उचलणारच ना. केमिकल काय आहे? हॅलो, केमिकल भंगार आहे. हा हे त्या झाडाला माहिती आहे, निसर्गाला माहिती आहे. मग ते उचलून घेतं आणि मोठं होतं. लोक काय म्हणतात? अरे तण करू नका. अरे तू केमिकल टाकू नको ना, तण काय होईल? आता हे तण झालं का मोठं? नाही झालं. हे का झाड? हे झाडाचा शेंडा केवढा मोठा झाला पहा. झाड आहे ते आणि तण असून सुद्धा ते मोठं नाही झालं. ते मापात का? कारण त्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच वाढलं आणि त्या झाडाची मुळी त्याने सुरक्षित ठेवली. एवढं सोपं आहे पा. ती फार सोपी आहे, पण आम्ही ती काय केली? अति शहाण्याचा बाग रिकामा. तुम्ही छेडछाड केली याला. हे मधी
त्यांनी नांगरले कुठं पण दुसरे आपले गावाकडे जास्त ना 4 वेळा पाळ्या घालून ठेवल्या. काय रे बाबा मला सांगत होते सर काय आता बा तुम्ही आता हे काय करा म्हणे मध्ये नांगर टाकून हा 2-3 असं नांगरून घ्या म्हणे हा. तिथे झाड मोकळं होऊन जाईल. हा आणि मोकळं तुम्ही बी मोकळे व्हाल मला याची गरज नाही रे काही. मी हो म्हणून घेतलं त्याच्या समोर. हो पाटील एक लक्षात ठेवा ऐकावे जनाचे करावे अनुभवाचे मनाचे पण नाही करू. अच्छा सरांना असं टेन्शन होतं सुरुवातीला बर की बाग येईल का नाही. हा मग त्यांनी अनुभव तसा घेतला होता ना बाबा उपटून फेकली होती. हो बाग काढून फेकलेली होती हा हा आणि शिवाय त्यांना म्हणजे बागेत एवढं तेव्हा असं वाटत नव्हतं येईल का नाही कसं होईल बुवा. त्यांचा अनुभव आता बाकीचे रथी महारथी थकलेले बरोबर आहे. का हो काय काय मग तुमचा अनुभव म्हणजे कसा होता कशामुळे अनुभव घाबरला? आहे बघा सर शेजारीच बाग आहे इथं बर बाजूला फक्त लावलेला आहे. बर 5-7 वर्ष होऊन गेले 5-6 वर्ष फळ नाही धरत काही नाही फक्त लावून ठेवलेलं बरोबर काहीच नाही पडीत पडलेला आहे पडीत पडले. हा हा बर इथं मग अशी परिस्थिती शेजारी असल्यावर माणूस घाबरणारच ना. मी नेट लावून दिले तिकडून असं. नाही नाही पण असं वाटतं बुवा हे एवढे 100% वेळ देऊन शेती करता त्यांना जमलं नाही आपल्याला केव्हा जमायचं बरोबर. म्हणजे भीती मनामध्ये राहते ना. भीती तशीच भीती त्यांच्या मनात होती. मग त्यांना मी बोलून घेतलं आपल्या बागेत हा म्हटलं तुम्ही एक वेळेस आपल्या बागेत येऊन जा बर पाहून घ्या आणि तिथून पुढे आपण लगेच तयारी करू. बर बर मग ते पण आले सर पण आले अच्छा हो. बर तेव्हा तुम्ही इंटरेस्ट घेता बा हो मला इंटरेस्ट आहे अरे वा त्याच्यामध्ये. क्या बात आहे व्हेरी गुड. बाग पाहिल्यानंतर मग त्यांनी खरंच म्हणे मग व्यवस्थित आहे मग आपल्या बागेचं नियोजन तुम्ही करा. बर मग तेव्हापासून आपण सर्व नियोजन करून राहिलो त्यांचं. तुम्हाला जर नुसतेच पैसे पाहिजे ते एस सिटी मध्ये नाही एस सिटी मध्ये लक्ष्मी मिळते भाऊ. लक्ष्मी आणि ती नारायणाची सेवा करूनच मिळते. बळत लुटून नेली तर रावण होईल तुमचा. श्रद्धा ठेवायला हा नाही लुटून नेली गुपचूप तर रावण होईल तुमचा. आणि तुम्ही जर श्रद्धेने जर आराधना केली तर तुमचा राम होईल लक्ष्मी मिळेल तुम्हाला. बरोबर आहे की नाही. बरोबर. आणि मग ज्यांना पैसा पाहिजे ते नाही टिकत ना आपल्याकडे. मग तो शेतकरी असो नाही तर डिस्ट्रीब्युटर असो. बरोबर आहे. 15 दिवसापासून कलर दिसायला लागला. बर या 15 दिवसात हा तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की अजून एक बेसल डोस केला असता अजून भारी दिसले असते. मी मगाशी काय म्हटलं तुम्हाला शेतकऱ्यांनी जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचं असेल ना तर शेतकऱ्यांनी नियोजन अगोदरच करायचं. बरोबर अगोदर करायचं. तुम्ही तुमच्या बाग सेटिंग झाला किंवा फळधारणा झाली मग तुम्ही जर बागेचं नियोजन करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला बिल्डिंग मोठी पाहिजे ना तर मग पायापासूनच तुम्हाला पाया मोठा धरावा लागेल. तुम्ही खाली पाया छोटा ठेवणार आणि वर बिल्डिंग मोठी करायची म्हणणार मग हे येडपटपणा आहे हा. बरोबर ती तुम्ही बांधली तरी ती कोसळणारच आहे. हा तुम्हाला कोसळायला बांधायची असेल तर बांधा मग. बरोबर आहे की नाही. आणि मग तोच प्रक्रिया आहे. केमिकलमध्ये काय होतं लोकांना कुठली गॅरंटी नसते त्याच्यामुळे ते आज आत्ता ताबडतोबची प्रक्रिया राबवतात. खरे खोटे. आणि म्हणून तुम्ही जर अभ्यास केला व्यवस्थित तुम्ही जर सुरुवातीपासून नियोजन केलं तुमचं प्लॅनिंग पाहिजे. कसं तुम्ही जसं बंगला बांधता नियोजन करता का नाही की मला किती मजली बांधायची मला किती उंच म्हणजे उंची हाईट एका मजल्याची हाईट किती घ्यायची आहे मला रुंदी किती ठेवायची आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या नुसार मग तुमचा कॉलम येणार तुमचे सगळे ते तुमच्या खालचा फुटेज येणार तुमचं जे काय आहे खाली त्याप्रमाणे तुमचं फाउंडेशन येणार. बरोबर आहे की नाही साहेब. बरोबर. तर तसं तुम्हाला ह्या झाडातून किती किलो उत्पन्न समजा एक जनरल अभ्यास आहे की बाबा रे हे झाड समजा 2 वर्षाचं आहे तर आम्ही नेहमी सांगतो पहिल्या वर्षाच्या झाडाकडून तुम्ही 10 किलो उत्पन्न अपेक्षित करा. दुसऱ्या वर्षाच्या झाडाकडून तुम्ही 15 किलो करा. 5 किलो दरवर्षी वाढवा. तसं झाडाचा विस्तार सुद्धा वाढवा नाही तर झाड घटवा आणि फळं वाढवा. एकाच वर्ष वाढवा आणि एकच समोरच उदाहरण आहे सर या झाडाचं आणि त्या झाडाचं. आता हे झाडाला फळ मापात आलंय तर कमी विस्तार चांगला आहे. याला फळ जास्त आलं तर विस्तार थांबला. बरोबर आहे की नाही. मुद्दा असा आहे याच्यामध्ये की आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जसं तुम्ही आता अभ्यास करून सांगितलं बरोबर आहे की नाही की हा अभ्यास जर शेतकरी जर थोडा मला तो हातापायाला एवढी तकलीफ देतो थोडी डोक्याला तकलीफ दिली तर चांगलं होईल ना. बरोबर. तुमचं नाही डोक्याला ताप नको. आज शेतकरी जर अडचणीत असेल त्याला एकच कारण आहे अज्ञान. दुसरं कारण आहे आळस. तिसरं कारण आहे अहंकार. या 3 गोष्टींनी शेतकरी मागे. पहिलं कारण अज्ञान कोणतं त्याला हेच अज्ञान आहे त्याला असं वाटतं केमिकल शिवाय शेतीच नाही येत हे त्याचं अज्ञान आहे. बरोबर. त्याला दुसरं आळस काय आहे
का बेसल डोस बनवा, हा. मग कालवा, हे भिजत घाला आणि मग ते ओता, आणि त्यापेक्षा सोपं आहे ना काय, आणायचं दाणेदार आणि द्यायचं फेकून. हा? का हो? बरोबर. पाहुणे रावळे आले का लग्नाला पंक्तीला बसले का बुंदी अशी फेकायची आणि खा, चालेल ना. तुम्ही कसे खातात फुकी ती अशी, तशी बुंदी फोकायची, चालेल ना. युरिया मारल्याशिवाय बाजरी हिरवी होतच नाही असं. हे डोक्यात बसेल ना आमच्या. आणि हे अज्ञानी नाही, हे अज्ञानी ना, तण दुश्मन आहे हे अज्ञान. कळलं का तुम्हाला. मशागत केली पाहिजे हे अज्ञान. म्हणजे आमच्याकडं असं कितीतरी अज्ञान आहे. आणि हे अज्ञानामुळं आम्हाला दुसरं एक कारण काय आहे, आळस. आळसमध्ये काय काय आळस की सोपे कामं पाहिजे. सोपे कोणते का ड्रीपमधून नुसतं खालवायचं आणि ड्रीपमधून द्यायचं फोकट. हां, स्वतः कष्ट करून झाडाला पाजायचं नाही. मला सांगा, लहान बाळाला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं पाहिजे, त्याला थोडंसं दूध थोडं थोडं दिलं पाहिजे, की त्याला बाटली दिली विषय संपला. पे कावा पाहिजे तेव्हा. हां, त्याला बी एखादा ओपन कोर्ट टाकून द्या, ओपन पाळणा घर, तिथं बाटली लटकून ठेवायच्या पोल्ट्री फार्म सारख्या. इकडे खेळण्या, हा तुला जी प्यायची ती पे जाऊन. आईची काय गरज आहे. माणसांच्या बाबतीत करा ना असं. पिकाला का बरं मग. पूर्वीच्या काळी लोक पिकावर प्रेम करायचे नव्हते करत, लेकरासारखे. खरंच तुकाराम महाराज फुकट म्हणून गेले का, वृक्ष वल्ली आमास वगैरे सोयरेच्या सावली खाली बसलो ना आता, आहे का नाही. थंड हां, वाजते. तुकाराम महाराज सांगू राहिले की आपण ह्या झाडांवर प्रेम केलं पाहिजे. ती झाडं सुद्धा आपल्यावर प्रेम करतात. हां, तुम्हाला झाडाला विष घालून तुम्ही प्रेम कसे करणार, त्याच्या मुळ्या तोडून तुम्ही प्रेम कसे करणार. हां, बरोबर. जे मातीचा स्तर त्या मातीने झाकून घेतला ती तुम्ही उघडी करणार. आम्ही सतत ह्या जमिनीवर अत्याचार करतो, झाडावर अत्याचार करतो, ते विष प्रयोग करतो. आम्ही औषध प्रयोग नाही करत. तुम्ही औषधाला विषयालाच औषध नाव ठेवले. कोणतं औषध आहे जे विषारी नाही, सर्व विषारी आहे. मग त्याला औषध कसं काय नाव ठेवते. औषध आता ठेवलंय सरांचं म्हणणं, एक ते औषधच आहे. तुम्ही विषयाला औषध नाव ठेवलंय, लक्षात घ्या. तुम्हाला नाव बदलून गोंधळ चालू आहे तुमचा, कळतंय का. आणि आम्ही त्याला काय म्हणतो, पावडरी तोंडाला लावून थोडीशी, मग त्यातली थोडी काय लाव तोंडा. बरोबर आहे की नाही. बरोबर साहेब. खरंच हा, अहो नुसती उडाली तरी आग होती. आग खरंच. असं आहे. म्हणून शेती सोपी आहे पण अवघड आम्ही केली. म्हणजे तुम्ही आळस, नंतर अहंकार. अहंकार काय आहे, आमच्यासारखी शेती कोणालाच येत नाही. हो. शेतकरी राजा आहे. त्याला अहंकार म्हणतात. खरे खोटे. अहो आपण अन्नदाते, आपण उदार आहोत, आपण अमृत द्यायला शिकलं पाहिजे, आपण आरोग्य दिलं पाहिजे समाजाला. आम्ही कसंही पिकू, फक्त पैसे आले पाहिजे. ही प्रवृत्ती कुठून आली, अहंकार. कुठून आली. अहंकार म्हणतात. असं आहे ते. हा यंगरटपणा म्हणतो ना मी, कुठून आला हा. मी फक्त मी जगलो पाहिजे. दुनिया गेली तिकडं, उडत गेली सगळी, मिली तरी चालेल. जी तुझ्या खरेदी करणार तीच मेल्यावर तू कोणाला विकणार कोणाला. आणि म्हणून आज जागृत व्हायची गरज आहे. ग्राहकाला जर जपलं, त्याचं आरोग्य जपलं, तर आपला बँक सुद्धा बरं. हां, बरोबर. पूर्वीच्या काळी काय होतं, बोटावर मोजणार इतके लोक शेती करत होते, थोडेच लोक डाळिंब करत होते. हो. त्यांनी केमिकलनी करत होते, त्यामुळे ते जमिनीमध्ये बी कस होता, तो पण ते चाललं. पण आता प्रत्येकजण तेच करायला लागला, नाही चालणार. जमिनीचा कस संपला. म्हणून आपण जर योग्य गोष्टींवर काम केलं तर नक्की शेती आपली चांगली होईल. हे तुम्ही आज सिद्ध करून दिलं. म्हणजे शेतकऱ्यांना सांगणं हेच आहे बा, एक डोस टाकून आणि थांबून जाणं हे चांगलं नाही. पूर्ण श्रद्धेने वापरायचं, पूर्ण डोस वापरायचे 3. शिलाजीत ट्रीटमेंट म्हणजे काय, दोन्ही पण करायचं, एक नाही करायची. दोन्ही का करायच्या. एक ट्रीटमेंट काय करते, बेस स्ट्रॉंग करते, आणि एक ट्रीटमेंट काय करते, टॉवर उभा करते. तुम्ही बेस स्ट्रॉंग केला पण टॉवर दिसत नाही ना. जेव्हा कधी तुम्ही टॉवर उभा करसाल, म्हणजे LSQ RNPHनी तुमचे 4 फाउंडेशन तयार होतात. हो. रूट, न्यूट्री, पेस्ट आणि हेल्थ. तुमचे फाउंडेशन तयार झालं, 4 खांब.
आणि LSQनी तुमचा टावर उभा, टावरला 3 पाईप राहते ना, तो बरोबर टावरवर जातो LSQचा. LSQचा टावर उंच न्यायचा असेल तर RNPHचा बेस बनवा आधी खाली. आणि ट्रीटमेंट किती सोपी आहे, एकदम सोपं आहे. RNPHचं जे पावडर आहे त्या 1 ग्रॅम निघायची वेगवेगळ्या 4 बकेटमध्ये, आणि सॉईल चार्जर त्याच्यामध्ये 2-2 ml टाकायचं, म्हणजे 1 ग्रॅमला 2 ml, म्हणजे 600 ग्रॅमचा पुडा वाचला तर तुम्ही किती ग्रॅम किती सोडलं होतं? 1200 ग्रॅम घेतलं होतं ना 2 एकरला. तर म्हणजे तुम्ही 600 ग्रॅमचा जर एक पुडा घेतला तर 1200 ml काय टाकायचं? सॉईल चार्जर टाकायचं. 1200 नाही 2400 ml. 2 पाकिटांसाठी तुम्ही 2 पाकिट घेतले ना, मग बरोबर आहे ना. 1200ला तुम्ही 4 पाकिट घेतले. 2400 2 पाकिट 1200चे, त्याला तुम्ही 2.5 लिटर म्हणजे 2400 ml सॉईल घेतलं, ते भिजवलं 4 बकेटमध्ये. हो, आणि 4 तुम्ही किती दिवसांनी टाकलं? ते 3 दिवसांनी टाकलं. 7-8 दिवस होऊन द्या. 7-8 दिवस. हो, जेवढे जास्त दिवस होईल ना हा. तेवढं मुरतं ते असं बाहेर. त्याला वरती अशी बुरशी येते, ॲक्टिनोमायसिस त्याला म्हणतात. भाजीच्या तरी ओ, ॲक्टिनोमायसिस नावाची बुरशी आहे, जी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं रक्त आपल्याला जर कापल्यावरती आपल्याला जसं वरती ते प्लेटलेट्स काय करतात, तिला हे बनवतात, जाळी बनवतात आणि रक्त व्हायचं बंद करतात. तसं आपल्या जखमेला जशी खपली येते ना, तशी त्या द्रावणाला प्रोटेक्ट करायला वरून ॲक्टिनोमायसिन हे डेव्हलप होती, बुरशी डेव्हलप होती. बरोबर. आणि ती बुरशी आपल्या जमिनीमध्ये मुळांना प्रोटेक्ट करते, झाडाला प्रोटेक्ट करते, रोगापासून वाचवते. किती मोठी ताकद आहे. म्हणजे जशी आपल्या शरीराला या रचना दिली तशी निसर्गाने जमिनीला पण रचना दिली, पण ती आम्ही पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ती 7-8 दिवस जर ठेवलं ना तुम्ही, तर ते असं राबतं मस्त सुंदर. तुम्ही जेवढे जास्त दिवस ठेवाल ना तेवढं भारी होतं ते. त्याच्यानंतर LSQ करा. LSQ करा. LSQ तर काय विचारायचं नाही, म्हणजे हेच विचारायचं नाही. तुम्ही ती ट्रीटमेंट केल्यावर काय एक्सपिरियन्स पाहिला? आम्ही ते एक वेळ म्हणजे 4 बादलींमध्ये परत भिजत ठेवलं, बरोबर. सॉईल चार्जर. हा. नंतर मग पाणीने त्याची ड्रिचिंग केली. नाही, फरक किती दिवस झाले? साईज वाढायला लागली. साईज त्याच्यानेच वाढली ना. साईज वाढली ना? हो, size वाढली. RNPH ट्रीटमेंट केली ना सर, हां, त्याच्या 2-3 दिवसातच साईज मध्ये Size एकदम मध्ये बदल फरक दिसला. 3 दिवसात? हो, आणि ती RNPH आताच केली, 15 दिवस झाले असतील. आणि आपल्या हां, मी आता फुल टाइम शेती करणार आहे सर. अजून 3-4 महिन्यामध्ये मी फुल टाइम शेतात काय म्हणले? फुल टाइम शेती करणार आहे. मी पार्ट टाइम नाही करणार आहे. हां, आता फुल टाइम करणार. ते मग तिकडचं काम तिकडे बंद करून द्यायचंय आम्हाला. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे वा, धंदा बंद करून हे माणसानी काय लोकांना येड लावले पा. काय स्वतःच बिल्डरचं काम सुरू नाही, शेतीमध्ये आले. हां, चांगलं. हो. हां, तुम्हाला त्यांचे सगळे मित्र आता असेच राहणार. तुम्ही जॉब सोडून तिकडे सगळं तुमचा व्यवसाय सोडून इकडे येणार. हो. म्हणजे तुम्हाला कळलं की शेतीमध्ये रहस्य आहे. आहे. आणि स्वस्त आहे सर, स्वस्त आहे इथं, शांत राहतो माणूस. कसं वाटतं इथं बघा ना तुम्ही? एकदम मस्त हां? वाटलं. तुम्ही मी- केमिकलच्या बागेत जाऊन बसा बरं एका झाडाखाली असं. नाहीच बसू शकत. मी 1 महिन्यापासून इथं रात्री येतोय झोपायला. काय बात करता? हो. जेव्हा लाईट लावले तिकडे झोपतो. 1 महिन्यापासून येतो. सकाळी मालेगावला जातो, संध्याकाळी येतोय. काय बात. नुसता पैसा नाही, प्रेमी महत्वाचं आहे. प्रेम. आपल्या झाडांच्या सहवासामध्ये तेच तुमचं राखण करता. हो. हा, खरंय सर. हा, आणि आपले प्रोडक्ट एवढे भारी आहे ना, तुम्ही जर डिसीज फायटर आणि हे वैदिक सगळं वापरलं ना तर साप नाही ती वावरामध्ये. हो, वापरले. This is नाही येत, factor. sir. साप येत नाही आपल्या वावरामध्ये, हे लक्षात ठेवा. बरोबर. हो, जिथं रोग असतात ना तिथं साप येतो. शिलाजीत ट्रीटमेंट खऱ्या अर्थाने शिलाजीत खरे आहे की नाही. माणसांना मिळणार शिलाजीत खरं आहे की नाही मला नाही माहिती, हो. पण हे झाडांना मिळणार शिलाजीत मात्र ओरिजिनल. पप्पांना खूप इच्छा होती की राम सर एकदा शेतात आलेच पाहिजे म्हणे. बरं. म्हणजे पप्पा बघायचे ना, मला कडे सांगायचे व्हिडिओ बघ असं. तुमचा पाय लागायला चालू त्याला. अरे वा. हा, पप्पांची खूप इच्छा होती राम सर एकदा म्हणजे आलेच पाहिजे म्हणे. किती वर्षापासून व्हिडिओ पाहत आहे? 5 वर्ष. 5 वर्षापासून कायम बघतो मी. त्यांना पण दाखवतो. आम्हाला पण दाखवता. आपण कुठे आलोय आता? निंबोळ्या गावाला. मुंबई तालुका देवळा. नाही, तालुका देवळा आहे. तालुका देवळा, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. अच्छा, कसमादे. कसमध्ये मध्ये हा. म्हणजे देवळा म्हणजे मालेगावची बाउंड्री आहे का आपण आता? हो, बाउंड्रीचं गाव आहे.
अच्छा, म्हणजे पलीकडे मालेगाव सोडून. मालेगाव ते देवळा तालुक्यामध्ये तुमचं गाव गाव मोठं. अच्छा, आणि तुम्ही तुमचा परिचय? मी अनिल यादव निकम. मी सध्या मालेगावला राहतो. आमची शेती इथे आहे निंबाळ्यात. कोण बघतं शेती? मीच बघतो स्वतः. अपडाऊन हो अपडाऊन डेली येतात? डेली येतो 2 वाजेनंतर. इथं कोण बघतं काम? इथं हा आमचा हा आहे माणूस. अच्छा, आणि हे तुमचे चिरंजीव? हो हा मोठा मुलगा आहे. तुम्ही काय करता? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अरे वा, पुण्याला. पुण्याला आहे? बरं, मग आज इकडे? आता मी सध्या वर्क फ्रॉम होम करतोय. अच्छा, मग इकडे हे आवड? हो आवड आहे, त्याच्यामुळे येतो मध्ये मध्ये शेतात. बर तुम्ही? चांगलं वाटतं पप्पा. मी राहुल निकम. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी मालेगावलाच आहे. बर, तुम्ही सगळे तिघं पण म्हणजे फॅमिली तिघच राहते? हो मालेगाव. ही जमीन किती आहे तुमची इथे? ही 5.5 एकर आहे इथं आहे. हा, आणि रोडाच्या त्या साईडला अर्धा एकर. का मग मला हे कळत नाही, जे ज्यांना शेतीचं नॉलेज नाही, ज्यांना एक्सपिरियन्स नाही, तुमचा व्यवसाय वेगळा, हो व्यवसाय वेगळा आमचा. तुम्ही शेती कधीपासून करता? ही आम्ही जेव्हा आमच्या वाट्याला जमीन आली किती वर्ष झाली? तरी 22 वर्ष झाली. पण तुम्ही फुल टाइम शेती करत नाही ना? नाही, किती वेळ असता शेतीवर तुम्ही? मी 3 वाजेला येतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतो. पण आता डाळिंबे म्हणून पूर्वी तर हप्त्यातून 1-2 वेळेस यायचे. बरोबर आहे ना? हो. म्हणजे थोडक्यात तुम्ही आज पार्ट टाइम फार्मर आहे. पार्ट टाइम बरोबर आहे ना? टाईमवर. आणि पार्ट टाइम फार्मर असून देखील तुमची शेती एक नंबर दिसते मला. लोक तर ओरडता डाळिंब लावू नका. एकदा लावून आऊट झाली होती आमची. काय? एकदा आधी लावला एकदा होता. लावून आवाज झाली. बर, त्याला बरेच दिवस ठेवला आम्ही. हा, काही झालं नाही, काढून टाकला. म्हणजे किती वर्ष झाली त्याला? 2002-3 ची गोष्ट आहे. म्हणजे 2002-3 ला तुम्ही लावला होता? हो, मग तेव्हा काय झालं? लक्ष ठेवायला कोण कोणी नाही. नॉलेज नाही जास्त. बरं, मग त्यावेळेस तुम्ही किती दिवस सांभाळला तो बाग? तरी 3-4 वर्ष सांभाळला आणि उपटून फेकून. त्यावेळेस खर्च केला असेल ना? खर्च भरपूर केला, पण काय झालं नाही. किती खर्च केला तुम्ही 4 वर्ष? ते ठिबक केला होता तो. किती लावला होता सगळा? हा पट्टा पूर्ण होता सीताफळचा. किती एकर म्हणजे असं? 1.5 एकर. 1.5 एकर लावला हो. साधारणतः एका झाडाला आपण जर पाहिलं तर एक गंमत अशी आहे की तरी 40-50 फळ आहे. 70-80 पळायचं. 70-80 पण आहे. हो, म्हणजे 50 तर सरासरी आहे. 50च्या पुढे सर. बरोबर आहे. आपण 2 नंबर माल सोडून देऊ. बरोबर. 50 जरी फळ धरले तर किमान आज 250 ग्रॅमची साईज आहे. म्हणजे 7-8 किलो 10 किलो पण आरामशीर जाईल. 10 किलो. 10 किलो गॅरंटेड जाईल. गॅरंटी. किती झाड आहे सगळे? 700 झाड. 700 झाड आहे. 700 झाडांचा 10 किलो जर धरला तर 6-7 टन माल आरामशीर निघत. 7 टन मोकळा निघतो माल. बरोबर आहे. हो. आपला खर्च किती झाला? आपला खर्च आतापर्यंत 2.25 लाख रुपये पर्यंत. किती झाड आहे सगळे? 700. खर्च केला आहे 2.25 लाख रुपये. हम्म. आणि पूर्वी तुम्ही करत होते बरोबर आहे ना? तर पूर्वी केलेला खर्च तुमचा पाण्यात गेला, हो बाग बी उपटावा लागला, हो आणि आज तुमचा बाग हाताशी आलाय, वरून माल बी एकदम सुंदर आहे. आणि तुम्ही एक चूक केली मोठी की तुम्ही लवकर धरला बाग. हो. म्हणजे आता धरला असता तर तुमचं डायरेक्ट 20 किलो माल निघाला असता. हो पण आमचं पाण्याचा प्रॉब्लेम अच्छा. आम्हाला आणि पाणी आता म्हणजे कमी. या वर्षी असं हा. बर पाण्याचा प्रॉब्लेम असूच धरला. हो मग आता पाणी आहे आम्हाला अजून बरं. 1 महिन्यापर्यंत पाणी मग राहतं नंतर आम्हाला. पाणी संपून जाईल. पाणी संपून जाईल. ओके, मग बरोबर ताण बसला असताना. हो ठीक आहे, हरकत नाही. तरी पण मग तुम्ही 6 महिने बाग अगोदर हो 6 महिने अगोदर. अगोदर लग धरला, तरी पण तुमचं माल वगैरे एकदम सुंदर राहिलंय. काय वाटतं एकंदर अनुभव कसं काय तुमचा? छान अनुभव आहे. SST वैदिक वापरल्यामुळे बागेला हां, पाणी तर आम्ही आता 1 महिन्यापासून 1 दिवसाआड देतोय. दिवसात येते? हां. किती वेळ पाणी देतात? 2 तास देतो. बर, आणि याच्या आधी तर आम्ही मग हप्त्यातून फक्त 2 वेळेस पाणी देतो. मग रेस्टप्रेलला 1 डोस दिला, काय 2 काय किलो दिला? 2 किलो कृषी अमृत दिलं आणि 3 किलो RNPH दिलं. 3 किलो दिलं? हो 3 किलो रेस्टला दिलंय? रेस्टला. नंतर नंतर जेव्हा फळ छाटणी झाली पहिलं हां. पाणी द्यायच्या टायमाला तेव्हा 1 डोस दिला. किती 6 महिन्यापूर्वी? नाही 1 जूनला दिला, हां, 1 ऑगस्टला दिला. बर. तेव्हा रेस्टचा पण- कधी दिला? जूनला. ऑगस्टचा? 21 ऑगस्टला दिला. तो बाहेर धरण्यासाठी धरला? बाहेर धरण्यासाठी. ओके, बर. तो पण 2 किलो कृषी अमृत, 3 Same. किलो RNPH सेम ओके, दिला. एकरी हां. 3 किलो दिला की संपूर्ण? RNPH 3 किलो एकरी दिला. हा, आणि 2 किलो झाडाला दिला? झाडाला दिलं कृषी बर, अमृत. बर. नंतर मग तिसरा डोस? हा तिसरा डोस पेरुसाईड झाली ना कोणत्या महिन्यात दिला सांगता? तो ऑक्टोबर? ऑक्टोबरनं. ओके, म्हणजे जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबर. ऑक्टोबर एंडिंगला अच्छा, म्हणजे 3 बेसल डोस. 3 बेसल डोस दिले. बरं. आता नंतर माल तयार झाला, सगळं झालं ओके, मग तुम्हाला वाटलं काय गरज नाही, नोव्हेंबर डिसेंबरला एक जायला पाहिजे. नाही मग आम्ही तो वरून 1 दिला ना अजून RNPH ड्रेंचिंग केला असेल? ड्रेंचिंग केलं नाही, ते तर काय ते आपल्या आपण कसं म्हणतो सलाई नाही शेवटी ती आहे की नाही. तुम्ही सूप किती पेले ते जेवणाची ताकद थोडी येणार आहे. बरोबर आहे की नाही. सूप ते उलट ते तुमची भूक वाढवीत आणखीन. तुम्हाला माहिती आहे का, ड्रेंचिंग जर टाकलं ना ते झाडाची भूक आणखीन
वाढवतो. त्यामुळे बेसल डोस तो दिला बेसल. पाहिजे. तुम्ही ड्रेंचिंग ज्यावेळेस करता ना तर ते ड्रेंचिंगची जी ताकद मातीला नाही मिळत, ती फक्त झाडाला मिळत. झाडाला. ड्रेंचिंग वाईट नाही आहे, पण इट इज अन इमर्जन्सी सिस्टम. म्हणजे तुम्ही इमर्जन्सी एखादा ज्यूसचा ग्लास पिले तुम्हाला तेवढ्या पुढे तर येणार 2 तास, पण तुम्ही त्याच्या अपेक्षा नाही करायची, त्याच्यावर तुम्ही अख्खा दिवसभर काम करू शकता. बरोबर की नाही. सर्वात मेन गोष्ट काय शिकायची आहे की ड्रेंचिंग जे आहे हे तुम्हाला झाडाला ताकद देतं, तीही काही दिवसांसाठी. हो. एक 15 दिवस 20 दिवस तुम्हाला ताकद देतं ते. पण तुम्हाला जर तुमच्या झाडाची 100% ताकद वाढवायची असेल तर तुम्हाला मातीलाच बलवान करावं लागेल. बलवान करा. बरोबर की नाही. तुमच्या बाळाला दूध भागत नाही म्हणून तुम्ही इमर्जन्सी, आई आजारी पडली म्हणून तुम्ही किंवा भागत नाही म्हणून तुम्ही एखादा ग्लास दुधाचा आणला, बाटली आणली, ती पाजली पावायला चालेल. पण तुम्ही जर त्या बाटलीवर जर बाळ धरायला लागली तर ते आईचं दूध पाहिजे त्याला. आईचं मग आईचं दूध म्हणजे बेसल डोस. बेसल. बरोबर आहे की नाही. आईचं दूध म्हणजे बेसल डोस आणि बाटलीतलं जे दूध आहे ते म्हणजे तुमचं ड्रेंचिंग आहे. त्यामुळे आम्ही नेहमी सांगतो फॉर्म्युला 70% बेसल डोस, 20% ड्रेंचिंग आणि 10% फवारणी. हो. असा तुमचा खर्च पाहिजे. समजा 2.25 लाख रुपयाचा खर्च तुमचा कसा पाहिजे की त्याच्यामध्ये 70% भाग जो आहे तो कशावर झाला पाहिजे, बेसल डोस. बेसल. म्हणजे तुमचं जर आज गणित काढलं आपण तर 175 पैकी 17 गुणिले 7 केलं तुम्ही किती येते बघा. 17 साठी 200 मला वाटतं ना. हा, एवढी पाठ नाही पाडे. 17 साठी 200 म्हणजे 1,20,000 रुपये. हां, 1,02,000 रुपये तुमचे 1 लाख रुपये बेसल डोसवर जायला पाहिजे. तर 3 डोस 3 गेले का तुमचे ते? हो गेले ना, 1 लाखच्या वरती गेले ना. गेले ना. हो. मग त्याच्यावरती तुमचं अजून एक बेसल डोस, पण तो रेस्ट धरला ना तुम्ही. हा रेस्ट. रेस्ट नाही धरायचा ना याच्यामध्ये. मग रेस्टचा रेस्टचा नाही पैसा पकडला खर्च मग. करा, हा. कट करा. रेस्टचा जर तुमचे पैसे कट केले तर तुमचा खर्च 1.25 लाख रुपये झाला. हो. म्हणजे एका झाडाला खर्च किती झालाय? 1,200 रुपयेच्या आसपास खर्च झालाय. 150 रुपये खर्च. किती कांदे आले तुम्हाला? या एकर मध्ये आम्हाला 5 ट्रॅक्टर कांदे निघाले होते. मग आता तुमच्या किती निघाले सरासरी? सरासरी आता 150. नाही किती ट्रॅक्टर? मला ट्रॅक्टर मी बोलतोय तुमच्या भागात. हा हा. सरासरी एकर मी किती ट्रॅक्टर निघायचे? केमिकलचे 4 घेऊन जातात आता सर. बरोबर आहे. हो. आता मला सांगा, मग तुम्हाला तेच गणित सांगू राहिलो मी. आता ही काय सांगता 5 ट्रॅक्टर बरोबर आहे. आमचा लाल कांदा, उन्हाळी कांदा नाही. लाल कांदा. लाल कांदा. बापरे, लाल कांदा तर निम्माच कांदा. निघतो. हो, लाल कांदा निघाला. एकंदरीत आपण आता बाग बऱ्यापैकी फिरलो. हा ज्ञानेश्वर सर, बरोबर. काय वाटतं तुमचा अनुभव सांगा ना थोडासा सरांबद्दल, बागेबद्दल. सर आपण जेव्हा त्यांनी मला कॉल केला होता ना, हम्म. मग त्यांनी मला सांगितलं होतं अशी अशी बाग आहे आपली हा. आणि आपल्याला आता तुमच्याकडून जर होईल तर शक्य झालं तर म्हटलं लगेच येईल. तुमच्याकडे आले कसे ते? त्यांनी आपल्या बागेचा व्हिडिओ पाहिला होता. हा, तर मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे, जे माहिती आहे ज्यांना त्यांना माहितीच आहे, पण ज्यांना माहिती जे नवीन आहे त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर लोंढे सर हे स्वतः डाळिंब उत्पादक आहे आणि त्यांनी 2 वर्षापासून त्यांचा जो व्यवसाय आहे, बिल्डरचा व्यवसाय, बांधकामाचा व्यवसाय सोडून दिला आणि ते पूर्ण वेळ आता डाळिंब शेती करताय. आणि 2 वर्षापासून त्यांनी त्यांचं स्वतःच्या बागेमध्ये पिकवलं आणि ते पीक एवढं सुंदर आलं की ते आता अनेक शेकडो शेतकऱ्यांचे मार्गदर्शक बनले. त्याच्यापैकी हे त्यांचे एक शेतकरी आहेत. बरोबर ना. बरोबर आहे. डाळिंब शेतीला समर्पित झालेला माणूस आहे. बरोबर आहे. गावाने त्यांना पुरस्कार पण दिलेला आहे. हो. त्यांच्या गावाने. माहिती. हो. हा, आदर्श कुकाने भूषण आदर्श शेतकरी. बरोबर. आज तुमच्या बरोबर किती शेतकरी काम करतात सगळे? आज आपल्याकडे 100 ते 125 शेतकरी आहेत. चला, तुमचा माल कसं काय? वजनदार खतरनाक आहे बरं का फळ. हो. हा, मला तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ज्यावेळेस आनंद बघतो ना मी, त्यात तुमची तरुण मुलं सुद्धा इथं आहे. हो. फार बरं वाटलं मला. म्हणजे शेतकऱ्याची जी तरुण पिढी आहे, पुढची पिढी ही शेतीपासून कुठे चालली? लांब. चालेल. आणि तुमच्यासारख्या व्यावसायिकांची जी मुलं आहे ती मुलं पुन्हा कुठे येऊ राहिली? शेतीकडे. आता त्यांना एवढी आवड आहे म्हणजे ते केल्याशिवाय राहणार आहे का? करतील ना. माझ्या त्याला काय भविष्य काय लागणार आहे? फुल हे डाळिंब सोलायचं कसं तुम्ही सांगतो मी. डिस्को मनीची. हां, खुलो का? एकदम झाड आहे पूर्ण व्यवस्थित. हां हां, घ्या. हां, सुंदर आहे ना. हो. एकदम सुंदर. खायला खूप छान लागतं ते. कुणी म्हणायचे मी भरले कटोरी करून. मालकाने पहिलं घास खा. अगा खा. प्रसाद प्युअर. हे काय, 1 अनार 100 बिनमार. 100 आजारी पेशंट असतील ना, ते 1 डाळिंबामध्ये ते तुमच्या बिमाऱ्या रिपेअर. खाल्लं का? हां, खाल्लं. कसं काय टेस्ट? छान आहे. हां, तुम्ही खा.
म्हणजे ह्या झाडांना केमिकल माहीत नाही, नाही तुम्ही काहीच नाही टाकलं? नाही चुकच झाली थोडी, काहीच नाही टाकलं. चुकलंच थोडं आहे ना, थोडं टाकायला पाहिजे होतं केमिकल, थोडं टाकायला पाहिजे होतं ना, पण टाकलंच नाही काही. एक पण दाणा असा खराब नाही निघाला. खराब नाही निघाला. विषय नाही. हां काय बा, हे बघा. आहे ना सुंदर. नुसतं सौंदर्य नाही आहे तर चव पण आहे. अजून त्याला 1 महिना बाकी आहे, तरी पण किती खास. शेवटी काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? साचे बनवून येणार आहे. सर्व शेतकऱ्यांना हेच सांगणं, हां दाण्यांचे काय, साचे बनलेले आहे. हां खाचा बनलेला आहे पूर्ण. हे काय खाचा बनलेला आहे पूर्ण, दिसताय का? हां काय म्हटले? म्हणजे शेतकऱ्यांना सांगणं हेच आहे बा, एक डोस टाकून आणि थांबून जाणं हे चांगलं नाही. पूर्ण श्रद्धेने वापरायचं, पूर्ण डोस वापरायचे, 3 डोस. कसमध्ये पट्ट्यामध्ये ते जे शेतकरी आहे जे त्रस्त झाले तेलेनी, ती काही जण म्हणतील तुम्हाला हा तुमचं पहिलं वर्ष आहे, हां. थांबा पुढच्या वर्ष थांबा, बरोबर. पुढच्या वर्षी पण बघू ना. पुढच्या वर्षी बघायला या म्हणून, याच्यापेक्षा हा. वरचढ राहील. वरचढ राहील. आता आम्ही पुढच्या वर्षी 1-1 किलो डोस वाढवू, आता आणि 4 डोस करा. 4 डोस करू. आणि पुढच्या वर्षी तुमच्याकडे अजून एक टेक्नॉलॉजी, शिलाजीत ट्रीटमेंट. हो बरोबर. शिलाजीत ट्रीटमेंट एवढी खतरनाक आहे, तुम्ही आता जरी केली ना, आत्ता या मिनिटाला, केली एक आम्ही कुठली RNPH. किती नाही, ती पण RNPH केली ना, फक्त LSQ नाही केली ना. LSQ नाही. LSQ करा. आपल्या शेतातले डाळिंब खाऊन असे दिसले, काय वाटतंय? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय, कारण आमचे केमिकलचे पण डाळी मारले होते, त्याच्याने याच्यात खूप जास्त फरक होता. काय फरक आहे? खूप अरे असे रसदार लागतं एकदम हे. खूप असे गोड लागतात असं. तुम्ही याचा ज्यूस करून जर पिले ना घरी, हा. हा तुमचं शरीराचं तेजच वाढेल, प्रतिकारशक्ती वाढेल. हो हो. माझं नाव ज्ञानेश्वर बापू लोंढे. आपलं माहिती केंद्र करजगावला आहे, समर्थ साई ॲग्रो. माझा मोबाईल नंबर आहे 9850 88 97 49. शिलाजी ट्रीटमेंट करून 15 दिवस झाले ना. हो 15 दिवस झाले. तर त्या शिलाजी ट्रीटमेंटचा फायदा असा आहे का ते फळाला शायनिंग पातील खाली, एक तर आधी फळाला शायनिंग पा दिसते तुम्हाला, ते फळ पाहतात धूळ एवढी तरी पण. हां आता हा इथं गोल रस्ता आहे पूर्ण, सगळी धूळ इकडे येते वारे, आणि नेमकी त्या बाजूला आहे म्हणजे धूळ इकडे येते वाद. दुसरी गोष्ट, ह्या पानावर सुद्धा धूळ आहे आता सध्या सगळी, पण ह्या पानाला लगेच मॅच्युरिटी आली या शेंड्याला, आणि हे गेल्या 15 दिवसामध्ये डेव्हलपमेंट येईल. हे बा हे बाय आहे का, हे 15 दिवसामध्ये फुटवे बघायचे. सर्वात मेन गोष्ट, पानं किती परिपक्व झाली, काडी सुद्धा भरून निघाली. म्हणजे शिलाजी ट्रीटमेंटमध्ये त्यांनी हापच केली, म्हणजे LSQ नाही केलेली, RNPH केलं फक्त. RNPH केली तरी पण एवढी मॅच्युरिटी आली. जर तुम्ही जर LSQ केली ना, तर हे तुमची पानं बिनं अशी आणखीन मजबूत होतील. म्हणजे थोडक्यात तुमची काडी लगेच तयार व्हायला लागली. रेस्ट पिरियडमध्ये जे काम व्हायला पाहिजे बघा ना तुम्ही ती काडी. तर हिरवी काडी ही, ही पण हिरवी काडी आहे ना, ही पण हिरवी काडी पहा, ही पण हिरवी काडी पहा, पूर्ण मजबूत झाली आहे. हे बघा पूर्ण मॅच्युअर झाली, तुमच्या मागे पाहिजे. हे बघा ही काडी पहा पूर्ण मजबूत झाली, मॅच्युअर झाली का नाही मॅच्युअर, आणि खालून शायनिंग पहा फळाची, आहे का, आहे की नाही. थोडक्यात फळाला शायनिंग पण आली, काडी पण मजबूत झाली. म्हणजे बरं वाटलं. पैसे कसे कमवायचे, त्याच्याबरोबर जगायचं कसं ते विषय बोलूया. सर्वांना मोक्ष मिळाला पाहिजे.